जितेंद्र आव्हाड यांच्याकडून एका पत्रकाराचा मोबाईल पाडण्यात आला। आव्हाड आणि दानवे बोलत असताना प्रसार माध्यमांचे कॅमेरे त्यांच्यावर फिरले आणि यावेळी चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराचा फोन आव्हाडांनी पाडला। हा व्हिडिओ आता समोर येतोय। चित्रीकरण करणाऱ्या पत्रकाराचा मोबाईल फोन आव्हाडांनी पाडला। आव्हाड आणि दानवे बोलत असताना याचं चित्रीकरण हा पत्रकार करत होता आणि त्यावेळी या पत्रकाराचा फोन अशा प्रकारे आव्हाडांनी पाडला। म्हणजे मला तर नाव घेऊन एकदम नाव घेतो, कारण हगवण्याच्या प्रकरणात मी असं करू नका यार, सोन्याच्या प्रकरणात मी असं करू नका यार, म्हणजे मला तर नाव घेऊन एकदम नाव घेतो, कारण हगवण्याच्या प्रकरणात मी असं करू नका यार, सोन्याच्या प्रकरणात मी असं करू नका यार, म्हणजे मला तर नाव घेऊन एकदम नाव घेतो, कारण हगवण्याच्या प्रकरणात मी असं करू नका यार, सोन्याच्या प्रकरणात मी। तर अशा प्रकारे जितेंद्र आव्हाड आणि अंबादास दानवे बोलत होते। अर्थातच अनेक पत्रकार या ठिकाणी त्यांचे चित्रीकरण करण्यासाठी आलेले होते आणि मोबाईलवरून चित्रीकरण करणारा एक पत्रकार देखील त्या ठिकाणी होता। आव्हाडांनी त्याच्या हातावर फटका मारला आणि त्याचा मोबाईल पाडला। आव्हाड हे संतप्त झालेले होते, म्हणून त्यांनी हा फोन पाडला असला तरी अशा प्रकारे एखादा पत्रकाराचा चित्रीकरण करत असताना असा मोबाईलवर हात मारणं, तो पाडणं कितपत योग्य असा सवाल आता उपस्थित होतोय। दरम्यान यावरून भाजप नेते नितेश राणे यांनी ट्विट करत जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्लाबोल केला। असं करू नका यार, सोन्याच्या प्रकरणात मी ते लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हल्ला केला। विधान भवनासारख्या पवित्र स्थळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट पत्रकाराला मारहाण केली आणि त्याला वार्तांकन करण्यापासून रोखलं। हा केवळ पत्रकारिता नाही तर लोकशाहीचा आवाज गप्प करण्याचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली।